गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी. बरं अर्जुन, तू पण गेलता ना मुलाखतीला, तुझं काय झालं? गेलो रॉकी, पण काय लांबळ लागली होती, मैदाळी मोठी. नका नाही ती उद्योग डोक्याला करू नका बर का. गावलं फिवलं तर बर का आपण जबाबदार नाही, सांगतो त्याला. हा बया कुठं गेलं असेल नक्की बोकाड? कुणी नेलं चोरून का कुठं निघून गेलं? कुठं हुडकायची मी नेमबर तर म्हणन हिला एक काम सुद्धा धड जमत नाही. म्हटलं बघावं काय चाललंय ह्यांचं तुमच्या तिघांचं. काय चाललंय मग? दिसतात मला. काय चाललंय कसं विचारताय मग? बिझनेस चालू केलाय आम्ही नवीन. मग तर माझं तुमच्याकडे काम आहे. अहो काय होत आहे? अहो सही घ्यायची होती मला. कशाचं बेच राहू द्या, सारखं काम काम. हे नुकसान झालं ते बघा पहिलं. अहो कशाचं नुकसान झालंय तुमचं? आता काय सांगायचं तुम्हाला अशात आहे. बया 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 लयच मोठं केलंय. दिवस रात्र आम्ही ये म्हणून हिंडत असतो, हाय का नाही? काय यांच्या कृपेमुळेच की. तुम्हाला माहितीये का, तुमच्या कृपेमुळे आम्ही तसले गुरांना मुरगास करतो का नाही, तसल्या 10-15 बियागा दर महिन्याला भरून ठेवतो. या काय गावात चाललंय ना हे बानगडी, हे सगळं माझ्या लक्षात आलंय का? तुम्ही माझ्या विश्वास ठेवणार आहे का? जे काय प्रकार गावात चाललाय ना, ती तुम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी करून दाखवतो. चला. माझ्या तर अंगावर काटाच उभा राहिला. आणि माझ्या काळजाचं पाणी झालं ती. कशा पाय काटा उभा राहिला? आकाशा पाय म्हणजे मला वाटलं ऐकलं का काय ते? इथं का अर्जुन, सगळ्या गावात बोबाटा व्हायला लागलाय बर का. सरपंच आला, सरपंचीन आली, अख्खं गाव येईल परत ह्या कोंबड्याची इच राहिला. तिथं डोक्याला उद्योग झालाय, त्याची काहीतरी इरेवाट लावावं लागलं गाड्या. काय कोण नक्की केलाय तुम्ही? काय गुळ केलाय का? मग काय ते सरपंच बाई किती तनतन करत होती बरं. अहो मेंबर बाय, आता तुम्हाला माहिती आहे का नाही, बघितलं तर चोर नाही तर पाचावणं थोर, ती मनच आहे. तांबड फुटलं दिशा उजळल्या चारी, गाजा बाजा सारा बिलबिल चालू झाली. गावचा गोंधळ सगळ्यात भारी, भारी गावचा